जेफ्री एप्स्टीन फाईल जगाच्या इतिहासातील मानवतेला लाजवणारी क्रूर घटना आहे। बाललैंगिक शोषणाचा असा क्रूर खेळ इतिहासात कधीही झालेला नाही। सध्या जगभरात या प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे। एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून जागतिक पटलावर पांढरपेशी म्हणून मिरवणाऱ्या जगविख्यात म्हणवणाऱ्या लोकांचे मुखवटे ओरबाडून काढले गेले। मानव तस्करी, त्यातही लहान मुलांच्या तस्करीसह त्यांच्यासोबत होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराचं जे चित्र जगासमोर आलंय ते कुठल्याही संवेदनशील माणसाला हलवून सोडणार आहे। कोवळ्या वयातील मुलींच्या लैंगिक शोषणासह त्यांच्या मांसाचं भक्षण करणारे लोक या चित्रांमध्ये दिसतात। 2 लाखांच्या आसपास फोटो आणि 2000हून अधिक व्हिडिओ समाविष्ट असलेले या फाईलमध्ये जेफ्री एप्स्टीन यानं त्याच्या खाजगी बेटावर जगातील नामांकित म्हणवलेल्या लोकांसोबत गेलेल्या क्रूर खेळाचं चित्रण आहे। 30 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या न्याय विभागानं काही एप्स्टीन फाईलची कागदपत्र जाहीर केली। त्या 2017 मधील एका ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आहे। त्या ईमेलमध्ये असा उल्लेख आहे की भारतीय पंतप्रधान अमेरिकेच्या हितासाठी सल्ला घेत होते। एप्स्टीननं पंतप्रधान मोदी यांना सांगितलं की ट्रम्प यांना खुश करण्यासाठी मोदीने इस्रायलमध्ये नाच गाणे करावे। यामुळे देशाची बदनामी झाली आहे। जगभरातील अनेक लोकांचं नाव या एप्स्टीन फाईलमध्ये आलंय। जगभरातील अनेकांना त्यामुळे राजीनामा द्यावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतातील उद्योगपती अनिल अंबानी, मोदी सरकारमधील केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी या 3 लोकांचा उल्लेख एप्स्टीन फाईलमध्ये आलाय। त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे। याकरता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला इथं वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या आघाड्यांच्या वतीनं जेफ्री एप्स्टीन फाईल विरोधात उग्र निदर्शने देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी व केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या प्रतिकात्मक फोटोची होळी जाळण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व देशाची प्रतिमा मलिन करू नये अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।